वृत्त म्हणतात, त्याला रेंदारेजी म्हणतात. अतिशय सुंदर ताकद लावायची असते. अतिशय छान पद्धतीने आपण भरपूर काय पाहणार आहात. वेगवेगळे प्रकार पाहतो. पुन्हा खूप प्रकार आहे, परंतु वेगळ्या पद्धतीनं आता दोन नाटक प्रकार आहे आणि एकमेकाला या ठिकाणी ताकद
वेगवेगळ्या चालू आहे आपण इकडे पाहतो आधुनिकता आणि अतिशय छान पद्धतीने आपण पाहतो अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे फारच छान आहे अतिशय दर्जेदार असा कार्यक्रम आपण पाहतो केदारनाथ आरोग्य संघ आपल्यासाठी दुसरा नंबर आहे केदारनाथ आरोग्य संघ आपल्यासाठी दुसरा नंबर आहे यावेळेला नंबराची चाल आहे छान पद्धतीनं वेगवेगळ्या चाली पारंपरिक वाद्य या ठिकाणी संघनायकाने इशारा केला की लगेच सगळे सहकारी जाऊन येतात मला ते या ठिकाणी मनोरंजन असण्याचा प्रयत्न असणार आहे एकावर एक दोन सहकारी उभे राहत आहेत हंडी केली जाते आणि वरच्या सहकार्याच्या खांद्यावर पालखी आहे आणि मला सुरी बदलतोय आणि या ढोलाच्या तोलावर आपल्याला आवडत असेल तर यानंतर आपण भरपूर क्वालिटी पाहणार आहोत अतिशय सुंदर पाहतो आपण प्रकाश आत्माराम मोरे यांच्याकडे सर्व गर्दी आहे आणि म्हणून त्यांनी गर्दी केली आणि निश्चितच एवढी गर्दी आहे तितके सुरक्षा आणि गर्दी आहे प्रेक्षकांचे देखील या ठिकाणी आपण येत नाही तुम्ही पालखी आहे मला तर आपलं एक सहकारी आपलं डोकं बाजूला करून घेतो की काय बघायचं आहे आणि त्याला वेगळा प्रयत्न केला जाणार एवढं नक्की पारंपरिक जो नमनाचा लोक आहे या ठिकाणी त्याचबरोबर नमनाचा आणि नमन पांडुरंग गायकर यांच्याकडून या संघासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे हा दोन्ही सहकार्याने हाताघात मिळवलेला आहे अतिशय अवघड असा भारत अतिशय सुंदर नमनाचा दुर्गम त्यावरती यावेळेला ताल पकडण्याचा प्रयत्न रिदम अतिशय सुंदर जन्मान अतिशय सुंदर परफॉर्मन्स आतापर्यंत सादर केलेलं आहे या संघाने लक्ष बरोबर घड्याळाकडे आहे कारण वेळेला देखील फार महत्वाचं आहे नाटेश्वर थांबणार नाही कुणासाठी निश्चित नाटेश्वर कुणासाठी थांबणार नाही आरवली संघासाठी शेवटचा पुकार आरवली संघेश्वर चला केदारनाथ आरवली संघ आता मैदानाच्या जवळ या केदारनाथ आरवली संघ आता मैदानाच्या जवळ या चालला बेकरवाडीचा रन चाललेला आहे अतिशय पुन्हा एकदा विवेक
संघनायक आपण या ठिकाणी सांगण्यासाठी गेले 10 मैदान या केदारनाथ पालखीनंतर स्पर्धाने संपन्न केले. त्यापैकी 2 ठिकाणी द्वितीय क्रमांक आणि 8 ठिकाणी सलग प्रथम क्रमांक मिळवला आहे. तो केदारनाथ पालखीनंतर पथकाने सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आरोग्य संघाकडनं यावेळेला देखावा सादर केला जातो. आपण पाहतो या ठिकाणी आरोली संघाचा हा देखावा अतिशय छान असा देखावा आहे. कामधेनू या ठिकाणी आहे. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर हैदर कार्तवीर्याचे राज्य होते. त्याचा राजा अर्जुन याने हजारो वर्ष तपश्चर्या करून हजारो हत्यांचे बळ मिळवले होते. तो 100 हाताने होणारे काम अगदी सहज करत असे, म्हणून त्याला सहस्र अर्जुन असे नाव पडले होते. त्याने सहस्रार्जुन या ठिकाणी अन्न भोजन करतोय. मात्र यावेळेला जे अन्न आहे ते अतिशय सुंदर आहे.